हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इंग्लिश लिटरेचर इन मराठी. मी लिटररी क्रिटिसिझमची एक सिरीज चालू करते आहे. त्यातील पहिला लिटररी क्रिटिक आहे प्लेटो. तर प्लेटो कोण होता आणि प्लेटोचे आर्ट, लिटरेचर, पोएट्री याबद्दलची मतं काय होती ते आपण पाहूयात. प्लेटोचा जन्म 427 BC म्हणजे बिफोर क्राइस्ट एरामध्ये झाला. प्लेटो हा सॉक्रेटिसचा शिष्य होता. तो एक ग्रेट फिलॉसॉफर देखील होता. त्याने अकॅडमी नावाची एक संस्था स्थापन केली होती. द डायलॉग्स, आयन, लिसिस, जॉर्जिया, सिम्पोसियम, फेड्रस आणि रिपब्लिक सारखे अनेक पुस्तकं त्याने लिहिली. आता प्लेटोच्या रिपब्लिक या पुस्तकामध्ये प्लेटोने आर्ट आणि लिटरेचरबद्दलची त्याची मतं मांडलेली आहेत, ते आपण पाहूयात. प्लेटो म्हणतो, लिटरेचर म्हणजे साहित्य. ही चित्रकला, शिल्पकला या इतर कलेसारखीच एक कला आहे. यावर त्याची एक थिअरी आहे जिला थिअरी ऑफ आयडियाज म्हणतात. त्यात तो म्हणतो, आयडियाज आर दी अल्टिमेट रियालिटी. म्हणजे कल्पना हेच अंतिम वास्तव आहे. कारण कोणतीही गोष्ट भौतिक रूपात तयार होण्याअगोदर ती एक कल्पना असते आणि तीच रियालिटी आहे असं प्लेटो म्हणतो. म्हणून लिटरेचर इज ट्वाईस रिमूव्ड फ्रॉम रियालिटी. साहित्य हे वास्तविकतेपासून फार दूर आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर तो इमिटेशन नावाची एक संकल्पना मांडतो, ज्यात तो म्हणतो सर्व कला म्हणजेच ऑल आर्ट इज अन इमिटेशन. म्हणजे एखादी कला निर्माण करणे म्हणजे काय आहे, तर एखाद्या ओरिजिनल आयडियाची कॉपी करणे आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या ओरिजिनल आयडियाची कॉपी करतो किंवा एखाद्या ओरिजिनल गोष्टीची कॉपी करतो तेव्हा त्यात परफेक्शन येत नाही. एकूणच प्लेटोचं म्हणणं होतं, लिटरेचर, आर्ट हे पूर्णपणे रियालिटी म्हणजे वास्तव सांगत नाहीत. म्हणून त्याच्या आदर्श राज्यात त्याने पोएट्स शुड बी बॅनिश्ड म्हणजे सर्व कवींवर बंदी आणायला पाहिजे असं त्याने सांगितलं. अर्थातच सर्व कवी नाही, तर जे कवी वास्तव मांडत नाहीत त्या कवींवर. त्या काळातली जी परिस्थिती होती तसेच प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये प्लेटोला काय हवं होतं ते सगळं अनुसरून त्याने कवींवर टीका केलेली होती. प्लेटोच्या आदर्श राज्यात कवींना बंदी असावी असं प्लेटो सांगतो. याची तो 3 कारणं सांगतो. त्यातील पहिलं कारण आहे पोएटिक इन्स्पिरेशन. म्हणजे एखादा कवी काय फार काळ एखाद्या गोष्टीवर विचार करून, चर्चा करून, रिसर्च करून काय कविता लिहित नाही. तो एखाद्या गोष्टीमुळे प्रभावित होतो म्हणजेच इन्स्पायर्ड होतो आणि मग कविता लिहितो. त्यामुळे पोएट्री ही फिलॉसॉफीची जागा घेऊ शकत नाही असं प्लेटो म्हणतो. त्यानंतर त्याचं दुसरं कारण आहे इमोशनल अपील ऑफ पोएट्री. म्हणजे कविता ही माणसांना दुःखी बनवते आणि हृदयाने खूपच हळवी बनवते. ती वैचारिक, बुद्धीला विचार करायला लावणारी नसते. याचं उदाहरण देताना तो म्हणतो, तत्कालीन ट्रॅजिक पोएट्रीचं तो एक उदाहरण देतो. तो म्हणतो की अशा भावनिक कविता ऐकताना माणसाला रडू येतं किंवा माणसं भावनिक होतात. जर लोकांना दुसऱ्याचं दुःख बघून त्रास होत असेल तर ते स्वतःच्या दुःखाला कशा प्रकारे तोंड देतील. तिसरं कारण आहे इट्स नॉन मॉरल कॅरेक्टर. म्हणजे कधीकधी कवितेत अशी पात्र दाखवली जातात जी अनैतिक असतात. जसं की वाईट लोक आनंदी दाखवली जातात आणि चांगली लोक दुःखी दाखवली जातात. याचा इम्पॅक्ट लोकांवर होऊ शकतो. म्हणून प्लेटोने त्याच्या आदर्श राज्यात कवींवर बंदी आणायला हवी असं सांगितलं. तर अशा पद्धतीने प्लेटोने त्या काळातली राज्यव्यवस्था लक्षात घेऊन तसेच त्याची आदर्श राज्याची संकल्पना लक्षात घेऊन पोएट्रीला क्रिटिसाइज केलेले आहे आणि त्याची 3 कारणं देखील सांगितलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.